नमस्कार मित्रांनो. आज सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला थोडी घसरण पाहायला मिळाली. पण त्यानंतर बाजाराने थोडा कमबॅक केला आणि सेन्सेक्स तब्बल 450 अंकांनी वर चालला तर निफ्टी 25,500 च्या वर स्थिरावला. सकाळी बाजार उघडताच जागतिक बाजारातील कमकुवत संकेतामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल निशाणात ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांमध्ये थोडी घबराट होती, त्यामुळे सुरुवातीला विक्रीचा दबाव दिसून आला. पण जसं-जसं दिवस पुढे सरकत गेला, तसं-तसं बाजाराने जोरदार रिकव्हरी सुरुवात केली. दिवसाच्या निच्चांकी पातळीवर सेन्सेक्सने तब्बल 450 अंकांची झेप घेतली आणि पुन्हा एकदा बाजारात हिरवा रंग दिसून लागला. चला तर मग समजून घेऊया आज शेअर बाजारात एवढी मोठी तेजी का आली? त्यामागचे 3 मुख्य कारण. पहिलं कारण आहे स्वस्त खरेदी म्हणजेच व्हॅल्यूम बाईंग. मित्रांनो, आज सकाळच्या घसरणीमुळे अनेक मोठ्या आणि चांगल्या कंपन्यांचे शेअर कमी भावात उपलब्ध झाले. याचा फायदा घेत मोठे गुंतवणूकदार आणि फंड हाऊसेसनी जोरदार खरेदी केली. विशेषतः बँकिंग, एम-एस-सी-जी आणि आय-टी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला आणि तेजी परत सुरू झाली. दुसरं कारण आहे जागतिक बाजाराकडून सकारात्मक संकेत. अमेरिकन शेअर बाजारात चांगलेच तेजी पाहायला मिळाली. तसेच आशियाई बाजारही सकाळपासून मजबूत दिसत होते. यामुळे भारतीय बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून एकदा खरेदीचा ओघ वाढला. जागतिक बाजार मजबूत असतील तर भारतीय बाजारावर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होतो आणि हाच तेच चित्र पाहायला मिळालं. नंबर 3, एम-एफ-सी-जी आणि निवडक शेअरमध्ये जोरदार तेजी. आजच्या व्यवहारात एम-एफ-सी-जी, ऑटो, आय-टी आणि फार्मा सेक्टरमध्ये चांगली खरेदी झाली. विशेषतः मोठ्या एम-एफ-सी-जी कंपनीचे शेअर जोरदार वाढीसह बंद झाले, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठा आधार मिळाला. काही मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्येही चांगली तेजी दिसून आली. त्यामुळे एकूण बाजाराचा मोड पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला. आजचा बाजार थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, सकाळची घसरणी फक्त तात्पुरती होती. स्वस्तात खरेदी, जागतिक बाजाराचे चांगले संकेत आणि निवडक सेक्टरमध्ये जोरदार तेजी या 3 कारणांमुळे आज शेअर बाजारात दिवसाखेरीज चांगली तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला. मित्रांनो, अशा चढ-उताराच्या बाजारात घाईघाईने निर्णय न घेता योग्य रिसर्च करून गुंतवणूक करा. लाँग टर्मसाठी मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. अशीच सोपी, विश्वासार्ह आणि जलद शेअर बाजार अपडेट मराठी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.